तुला काहीतरी सांगायचं. रात्रभर तोच विचार करत होतो मी. बोला ना सारंग सर. सावली, आजपर्यंत ना मी मला जे योग्य वाटलं ना तेच करत आलो. त्यामुळे आईला बऱ्याच वेळेला मी दुखावलंय, तिच्या मनाविरोधात गोष्टी केलेल्या आहेत, पण जे योग्य आहे तेच केलंय. आता जे मी करणार आहे ना त्यामुळे कदाचित तू दुखावली जाऊ शकतेस. हे बघा सारंग सर, मला माहिती आहे तुम्ही काही चुकीचं करणार नाही, पण जे काय ते स्पष्ट बोला ना. सावली, जर गरज पडली ना तर सगळीकराच्या विरोधात ऍक्शन घ्यावी लागेल मला. पोलीस कंप्लेंट होऊ शकते हे मी तुला सांगतोय, कारण तुम्ही तुमच्या जागेवर योग्य आहात. उद्या कदाचित मी तुमच्या जागेवर असते तर मी सुद्धा हेच केलं असतं. मला माहिती आहे सारंग सर की सत्य शोधण्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागतो, आणि मला अभिमान वाटतो तुमचा. तुम्ही कायम सत्याच्या बाजूने उभे राहता. अगदी तसाच अभिमान आणि विश्वास मला माझ्या सखदेव दादावर आहे. कारण त्याला ना मी लहानपणापासून फक्त विठ्ठलाच्या भक्तीत रमताना पाहिलंय. रस्त्यावर सापडलेली 10 रुपयांची नोट सुद्धा दानपेटीत टाकताना पाहिलंय. तो असं कधीच करू शकत नाही याची खात्री आहे मला. हा, तो चुकू शकतो आणि चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे. हे बघ, दादाच्या नैतिकतेवर अविश्वास नाहीये, पण जर गरज पडली तर कठोर पावलं उचलावी लागतील मला, आणि कठोर पावलं उचलण्यासाठी मी बांधील आहे सावली. हेच सांगायचं होतं तुला. मम्मा, मम्मा, कोण आहे? कोण आहे हा एस इनिशियल वाला? तुला काय आहे त्याच्याशी? तुझी मम्मा आहे मी. माझा हक्क आहे जाणून घेण्याचा. फुकटाने सांगता नाही, नाही सांगणार. काय नाही सांगणार? तर तुझ्या कंठातनं न फुटलेले सूर सुद्धा वदवून घेतलेत मी गळागळा. मग तुझ्याकडनं एवढं सत्य नाही उगवू शकणार मी. मला टॉर्चर करू नकोस. तू टॉर्चर करताय मी तुला? भैरवीचं टॉर्चर काय असतो ना अजून अनुभवला नाहीयेस तारा. तुला माहीतच नाहीये. तारा, तुझं करिअर घडवण्यासाठी ना दुनियाभरची सगळी दिव्या केली आहेत मी. इथवर पोचून तू हे करतेस. हे जे सगळं बोलतेस ना ते मी नव्हतं मागितलं तुझ्याकडे कधीच मम्मा. त्यात हे लाईफ सुद्धा नव्हतं मागितलं मी कधी तुझ्याकडे. ब्रदर, तू मला माझं करिअर सुद्धा निवडून नाही दिलंस. करिअर निवडा इतकी अक्कल आहे का तुझ्याकडे? तू काही वाटेल ते बोल मम्मा, पण सत्य हेच आहे की माझं लाईफ तू स्पॉइल केलंय. तू, मी तुझं लाईफ स्पॉइल केलंय. शब्दात गुंडाळू नकोस मला. आधी सांग तो कोण होता? नाव सांग आधी त्याचं. नाही सांगणार मी मम्मा. पण जर तुझा असाच हट्ट असेल ना तर मी गाणं पण नाही गाणार. मारायचंय तुला? मारायचंय? मार. कळते? मारून घे. मार. रागो काय करायचं ते कर, पण मी गाणं गाणार नाही. नको गाऊस. सखदेवा, चल ये बरं इकडं. चल. चहा घे. ये रे लेकरा. वा, माणसाची मेमरी केवढी शॉर्ट असते नाही? काल एवढा सगळा तमाशा झाला, गेले विसरू.
तरी आमचे सगदेवराव इथं बसून चहा पिताय. आता काय प्लॅन? फुकटच्या भाकरीचा तुकडा तोडायचा का? बरे तुम्हा लोकांचं असल हरी तर देईल खाटल्यावरी. या आला तुमच्या बहिणीचा फोन. उचला उचला उचला. हा बोल. कशाला केलाय फोन म्हणावं? भावाचा एवढा अपमान होत होता तेव्हा मूग घेऊन गप्प बसली होती. एक शब्द बोलली नाही ती. अहो हाताला धरून बाहेर काढलंय हो जावई बापून यांना. 20 लाखाची चोरी केली म्हणून. 20 लाखाचा काय फरक पडतो त्या मेंढ्यांना? सुनबाई नाही समुद्रात एक वाटीभर पाणी घेतलं काढून समुद्र आणतो का? नाटक सगळी. हा साव. दादा घरी सगळं ठीक आहे ना? हे बघ तू काळजी करू नकोस. आता इथून पुढचा मार्ग आपला विठुराय आपल्याला नक्की दाखवेल. वय 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 वय. सांत्वन करायला फोन केला ना तिला? सुनबाई मी काय करणार होते दादा? त्या घरात माझं काही चालतं का? कुणी ऐकतं का? नाटक सगळी तिची. आणि आमचा हा 30,000चा नवरा सखदेवराव ऐकत बसतो शांतपणे. द्या त्यांनीच बोलते काय ऐकायचं तिचं. ए शाने कशाला फोन केला ग तू आता? हा भावाची खोटी काळजी दाखवायला?